तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव पारस देशपांडे. आता आपण सगळे मित्रमंडळी आलो शेताकडे मॅगी करायला. तर आज मॅगी करायची, त्याच्यासोबतच आज पोहायचं आहे आपल्याला. इकडेच तलाव आहे, तिकडे पोहायचं आहे. तर आता पोहूया, मॅगी वगैरे रेडी करायचे. सो बघा आता पुढे आपण मॅगी रेडी करूया. तरी बघू शकता इथं फाटी वगैरे जमवलेत पोरांनी. ही मॅगी ठेवली इथं, चूल वगैरे तयार करून घेतले. टोप आहे इथं, माचीच आहे बघू शकता. आणि चांगला मस्त व्ह्यू भेटला आपल्याला. आपण आपल्या तलावाकडे आलो, इकडेच आपलं शेत पण आहे. तर हा बघा आर्यन भाऊ कसा चूल रेडी करतोय. गवत बिवत आणले त्यांनी, माचीस वगैरे आहे इथं आपल्याकडे आता. आणि हा सोन्या भाऊ, गणेश भाई. आणि इकडे पाणी आणलेलं 2 बॉटलमध्ये. आपल्याला 1 बॉटल तरी मॅगी करायलाच लागणार आहे. मॅगी पोहायचा पण प्लॅन आहे, बघूया मग काय करतात आता. बघूया, चूल वगैरे पेटवून घेऊया. आपली नेहमीप्रमाणे ठरलेली शॉर्ट अँड सिम्पलमध्ये आपण मॅगीच करतो पार्टीमध्ये. आज रविवार आहे, तसा गवत आहे त्यामुळे लगेच पेटलंय. आता पाणी वगैरे टाकून घेऊया, पाणी गरम करूया. ऊन पण फुल आहे, सगळं टाकतोयस ठेव थोडं. आता पाणी वगैरे टाकून घेतलं. आता पाणी वगैरे उकळलं किंवा मॅगी वगैरे टाकून घेऊया. चप्पल वगैरे काढल्यात. आणि आर्यनबाईनी फोन बघा कशात ठेवलाय, चप्पलमध्ये. आर्यनबाईच्या फोनच्या पैशांचा बंडल बघा, 50 आहेत, 10 आहेत, 60 रुपये आहेत. आणि हा आर्यनबाईचा फोन आहे. तर मॅगी वगैरे फोडले, ह्या बघा मॅग्या वगैरे सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आणि इकडे मसाले वगैरे अलग करून घेतलेत. आणि इकडे आपली चूल पेटते. अजून काय पाणी काही तापलं नाहीये. सोन्याबाई हातपाय धुवून घेतोय आता गरमीतनं. मासे वगैरे आहेत त्याच्यात, बारीक बारीक या तलावात बघू शकता तुम्ही. हे बघा बारीक बारीक मासे आहेत एकदम. आता उन्हामुळे काय दिसत आहेत की नाही मला पण काय कळत नाही, स्क्रीन वगैरे मला पण दिसत नाही. गण्या बहिणी सोन्यात हातपाय धुवून घेत आहेत. आर्यन भाईचा विचार चाललाय इथं तो उडी टाकायचा. बघूया, पाणी तसं खोल नाही आहे. आणि पाणी जरा हे झालंय, कमी झालंय उन्हात. तर लागतील खाली दगड्याचे, ह्या अशा टोकेरी दगड्या आहेत सगळ्या ह्या तलावामध्ये. तर आर्यन भाई आधी मॅगी वगैरे करून घेतोय, मग बोलतात की सगळी पोहूया. तर बघू. तर आता मॅगी वगैरे टाकून घेतो. पाणी मस्तपैकी तापलेलं आहे. अख्खीच टाक, अख्खी टाक, नूडल्स भेटतील. अरे पण ते कसं ही होईल ना सीन, आपल्याकडे भांडा नाही ना फिरवायला. तर आता मॅगी वगैरे टाकून घेतले. आणि मेन आपल्याकडे चम्मच वगैरे नाही आहे मॅगी ही करायला, मिक्स करायला मसाला टाकल्यावरती. त्यामुळे बारीकच करून टाकली पाहिजे आता मॅगी. तर मॅगी वगैरे टाकून घेऊया. आर्यन भाईनी जुगाड लावल्याने हा चम्मच काढलाय झाडाचा, बघू शकता तुम्ही. मिक्स करायला चम्मच नाही आणला म्हणून आता चॉपस्टिक आणल्या झाडाच्या, त्याच्यानीच आता मिक्स करतोय. आणि असलं ऊन लागतंय ना, फुल गरम होतंय. पाणी पण लगेचच उकळलंय आपलं. मसाले वगैरे टाकून घेऊया. आता मॅगीचे नूडल्स सुटले झाले आहेत आणि पाणी पण फुल उकळलंय. तर मसाले वगैरे टाकूया आणि मग बघूया मॅगी रेडी होते ते. आपल्या चॉपस्टिकने मसाला टाकून मिक्स केलंय मॅगीत, बघू शकता तुम्ही. हा बघा, हे बघा नूडल्स सुट्टे झालेत. तर उन्हातनं गुरं या तलावावरती पाणी प्यायला येतात, तिकडे रानात वगैरे येतात. तर हा बैल बघा पाणी वगैरे पिऊन घेतो आता उन्हातनं. तर भाऊ ना दगड आहे, बघूया किती टप्पे पडतायत. सोने फिरव इकडे कॅमेरा. आता दगड टाकूया, बघूया. 3 टप्पे आपला दगड गेलेला आहे. एका टप्प्यावरच मारतात. तर भावांना आपली मॅगी वगैरे रेडी झालेली आहे, बघू शकता. उकळली मॅगी चांगलीच. आता पोहूया, मग मॅगी खाऊया. तर आता मॅगी रेडी झाल्यावरती आपण एक्स्ट्रा मॅगी मसाला आणलेला, तो मॅगी मसाला पण टाकून मिक्स करून घेतला. चांगली मॅगी तिखट तिखट करायची आपल्याला. तर बघू शकता आता मिक्स करतोय आपल्या चॉपस्टिकनी. तर आपल्या पद्धतीने आता मॅगी उतरवून घेऊया. हे बघू शकता आता लाकडांनी मॅगी उतरवून घेतलेली आहे, 2 साईडला 2 लाकडं ठेवून. आणि व्यवस्थित ठेवलेली आहे इथं मॅगी. आता पोहूया आणि मग मॅगी खाऊया. तर आता आपली मॅगी वगैरे झाली आहे. आता हे विझवूया, इथंच तलाव आहे, पाणी वगैरे आणूया आणि हे विझवून टाकूया. आग बीग लागायची, फुल ऊन आहे. आणि एवढी लाकडं आपली उरलेली आहेत.
ते एका साईडला ठेवा. नेक्स्ट टाइम आलो तर नेक्स्ट टाइम आपण करू. विजवता आता तलावातनं पाणी वगैरे आणून विजवून घेतलेलं आहे सगळं. भाई बघा कुठं बसलाय. आता काय मॅगी वगैरे रेडी झाली. तिकडे मॅगी वगैरे उतरवून ठेवले नाही. आता हे सगळे पोहत आहेत. तर आता हे सगळे उतरलेले आहेत. आर्यन बघा तिकडे आहे. हा गणेश बघा. आणि सोन्या आता उतरायच्या तयारीत आहे. घाबरत घाबरत उतरतोय सोन्या चालत चालत. अंदाज नाही पाण्याचा. बघू शकता एवढा खोला. आर्यनच्या हाईटी एवढं पूर्ण पाणी गेलं आत. उडी टाकलेली आर्यनने. आर्यन उतरलेला आता. तर भाऊ आता पोहून वगैरे झालंय. पोहून आलो तर कपडे घातले तेच. त्यानंतरला मॅगी वगैरे खाऊन घेतलेली आहे. आता आपण सगळे निघत आहोत घराकडे. सो आता ह्या ब्लॉगला करतो इथंच एंड. सर भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.